माझ्याकडे जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगतो. मातंग समाज हा ह्या प्रश्नावरती एकटा पडलाय. वाल्मिकी असेल, होलार आहे, चर्मकार आहे, यांच्या समाजाच्या बैठका होऊन आमचा वर्गीकरणाला विरोध आहे ही त्यांची भूमिका आहे. मातंग समाजाची भूमिका ही आहे की वर्गीकरण झालं पाहिजे. त्याच्यामध्ये हा सगळा प्रश्न अडकलेला आहे. जेव्हा आम्ही म्हणतो की हा प्रश्नाचा तोडगाच काढायचा असेल तर आरक्षण हे 50% आहे. उरलेला 50% जनरल आहे. त्या जनरल मध्ये सुद्धा हा वर्गीकरणाच्या माध्यमातून न्याय मिळतो. म्हणजे जरांगे दोन्ही बाजूने तबले वाजवायला मोकळा झाला. ओबीसीच्या बाजूने सुद्धा आणि जनरल ह्याच्यामध्ये सुद्धा. पण मगाशी म्हटलं त्याला समजलं तो इथला हिरो. उरलेल्या 50% एखादं धोरण अर्धवट नाही ना तुम्ही लागू करू शकत. आता जसं मी म्हणालो की एससी मध्येच ट्रायबल तर विरोधातच आहे पूर्णपणे वर्गीकरणाच्या. एससी मध्येच उघड भांडणं तुम्हाला दिसायला लागली. मातंगांचे मोर्चे निघतात, ते म्हणतात वर्गीकरण झालं पाहिजे. होलारांचे निघाले ते म्हणतात विरोध. वाल्मिकीचे निघाले की ते म्हणतात विरोध. चर्मकाराचे मिळाले ते म्हणतात विरोध. त्याच्यामुळे एकसारखं धोरण जर आलं, जसं आरक्षणाच्या 50%ला धोरण आलं, तसं खुल्या वर्गातल्या 50%ला हेच धोरण लागलं वर्गीकरणाचं, तर भांडणच मिटून जातं.